खूप वर्ष झाली राधाला औरंगाबादला येऊन. रानडे काकांच्या घरात भाड्यानं राहायचे हे लोक. कॉलनी तशी खूपच छान. त्या काळात लोकांनी गजबजलेली, आत्तासारखी भकास वाटणारी नाही. कॉलनीत प्रवेश केला आणि तिला तिच्या सगळ्या आठवणी ताज्या झाल्या. खूपच बदल झालेला होता सगळीकडेच. ती राहत असलेल्या घराला तिची नजर सारखं शोधत होती, पण खूप वर्ष झाल्यामुळे ती राहत असलेलं नेमकं घर तिला काही सापडत नव्हतं. पण काही आठवणी आपण कितीही सोडायच्या म्हणल्या ना, तरी त्या मनाच्या कोपऱ्यात अगदी गच्च असतात. तशा त्या कॉलनीच्या घराच्या. खरं तर रानडे काका ते घर केव्हाच विकून पुण्यात गेलेले आणि रानडे काकांपेक्षा आजूबाजूला राहणारे कुलकर्णी, उपाध्ये, वैद्य, पाटील अशी कितीतरी आडनावं तिला जास्त जवळची वाटत होती. आणि आज याच सगळ्यांना बघण्यासाठी तिचं मन आतुरलेलं होतं. शेवटी एकदाच ते घर तिला सापडलं. तिलाच आश्चर्य वाटलं. किती बदल होतो ना सगळ्याच गोष्टीत. ती शोधत असलेले चेहरे कसे दिसत असतील इतक्या वर्षांनी? ओळखतील का आपल्याला? एक ना अनेक प्रश्न तिच्या मनात. कारण पूर्वी जे वातावरण होतं आता तसं राहिलेलं नाही. ती घाबरत घाबरत कुलकर्णींच्या घराजवळ येऊन उभी राहिली. या कुलकर्णींची 3 मुलं, त्यांचा लहान मुलगा आणि ती सोबतचे. मनात अनेक प्रश्न होते तिच्या. ही सगळी मंडळी ओळखतील का? त्यातच तिनं बेल वाजवली. दरवाजा उघडला गेला. मी राधा देशपांडे. इकडे समोर रानडे काकांकडे राहायची. राधा, इतक्या वर्षांनी? तू समीर ना? हो. अगं ये ना, बाहेर का उभे ये. माणसं खूपच बदलतात हे तिनं अगदी जवळून पाहिलं होतं. पण त्याचं हसून आत घेणं तिचं मत बदलवणार होतं. काकू नाही आहेत का घरात? आहे ना. आई, काकू ओळखलत मला? नाही नाही लक्षात येते. आई ही राधा रानडे काकांकडे राहायची समोर. हो हो, ती का तू? अगो बाई, किती बदल झालाय तुझ्यात. तसं पहिल्यापासूनच काकूंना राधा हे नाव खूपच आवडायचं. आणि राधाही. बरं बरं, आता काय करतेस तू? मी प्राध्यापक आहे, पुण्यात असते. अच्छा, मुलं बाळ? एक मुलगी आहे. मी तुमच्यासाठी काहीतरी करून आणते. हा, आलेच. राधा त्याचं घर न्याहाळत होती. ती प्रत्येक गोष्ट बघत होती. शोकेस बघितलं, त्यात समीरचा आणि त्याच्या बायकोचा एखादा फोटो दिसतो का ही ती आवर्जून शोधत होती. समीर मात्र तिच्याकडेच बघत होता. एकदम तिनं त्याच्याकडे बघितलं तसा तो ओशाळला आणि हे तिच्या नजरेतून काही सुटलं नाही. तिला खूप काही जाणून घ्यायचं होतं त्याच्याविषयी. पण कसं विचारावं, सुरुवात कशी करावी? तो जसा आधी होता तसाच वाटत होता. त्याच्यामध्ये खूप काही फरक पडला नव्हता असं तिला वाटत होतं. समीरला आणि तिला आता या वयातही थोडं अवघडल्यासारखं झालं. खरं तर त्यालाही तिच्या नवऱ्याविषयी जाणून घ्यायचं होतं. पण पुन्हा तोच प्रश्न, कसं विचारावं?
मग पटकन उठून ती आतमध्ये काकूंजवळ गेली. तिनं काकूंना विचारलं, अजून बाकीचे कुठे आहेत काकू? त्याला अजून 2 भाऊ. काकू म्हणाल्या, अगं एक पुण्यातच असतो आणि मोठा अमेरिकेत आणि हा इथे. समीरच्या बायकोला बघायला उगाच राधाचे डोळे आतुर झाले होते. मग तिनं विषय वाढवला. खूप वर्षांनी भेटल्यामुळे कोणाकोणाची आठवण काढू असं झालं होतं. विषय वाढत होते. आजूबाजूला राहणाऱ्या सगळ्यांची आठवण काढून झाली. लहानपणीच्या आठवणी सगळं सुरू होतं. तिचे आई वडील कसे आहेत, तिच्या बहिणीचं काय चालू आहे. अचानक राधा मात्र शांत झाली. ती हळूच म्हणाली, काकू अहो, बहीण आणि तिचे मिस्टर एका अपघातात गेले. थोडा वेळ शांतता पसरली. मग पुन्हा एकदा गप्पा सुरू झाल्या. समीर आता बराच खुलला होता. छान बोलत होता. आता त्याने खूप प्रगती केली होती. समीरनी इंजिनिअरिंग केलं आणि राधा आर्ट्सकडे वळली. डॉक्टरेट मिळवली. मराठी तिच्या अगदी आवडीचा विषय. समीरचं आणि तिचं खरं तर फारसं कधी जमलंच नाही. तो थोडा तोऱ्यातच असायचा. खूप हुशार होता आणि राधा नेहमी कलेत रमणारी, बोलक्या डोळ्यांची, गोड स्वभावाची, शांत. जसजसे हे मोठे होत होते तसं त्यांचं बोलणं अगदीच कमी झालं. फक्त येता जाता दिसायचे. पण राधाला समीरची हुशारी, त्याचं दिसणं, त्याचा तो शिष्टपणा केव्हा आवडायला लागला हे कळलंच नाही. पण तिनं ते कधीच व्यक्त केलं नाही आणि मान्यही केलं नाही. समीर हुशार, अभ्यास, कॉलेज यातच असायचा. राधा नेहमीच अत्यंत जबाबदारीनं वागणारी. खरं पाहिलं तर या दोघांचा कुठेच मेळ नव्हता, पण तिला तो खूपच आवडायचा. एक दिवस कॉलनीची एक ट्रिप काढायचं ठरलं. सगळ्यांनी ठरवलं पैठणला जायचं. ठरलं. मग सगळ्यांनी जायचं ठरल्यावर गाडी केली. जवळजवळ 20 जण. राधासोबत वैद्य काकूंची रमा होती. दोघी खूपच छान मैत्रिणी. गाण्याच्या भेंड्या चालू होत्या. पैठण आलं. नाथसागरवर सगळेजण गेले. राधा तर शिंपल्यांच्या मागे प्रचंड वेडी. सगळे एकीकडे आणि ही शिंपल्या मागे. एक खूपच सुंदर शिंपला राधाला सापडला. तिला प्रचंड आवडला. समीर त्याच्याकडे मात्र निरखून बघत होता हे तिला जाणवलं आणि तिनं तो त्याला दिला. तो त्यानं काहीच न बोलता घेतला. असेच दिवसांमागून दिवस चालले होते. राधाच्या बाबांची बदली झाली पुण्याला आणि राधाचं प्रेम तिच्या मनातच राहिलं. ते तिला व्यक्तच करता नाही आलं. काकू निघते मी. बरं बरं, पण आत्ता कुठे उतरलीस का तू? काकू ती आईची मैत्रीण आहे ना माझी, हां. तिला भेटायला आले होते. म्हणजे बऱ्याच दिवसांचं ती बोलवत होती ना. निघते काकू. तू ये पुण्यात आलास की मिसेसला घेऊन. लग्नच केलं नाही त्याने अजून. काय? हे ऐकून राधा शांतच झाली. तिला काय बोलावं तेच समजेना.
ती आईच्या मैत्रिणीकडे आली. सतत तेवढा एकच विचार चालू होता, समीरने लग्न का केलं नाही. तिनं काकूंना फोन करायचं ठरवलं. काकू, समीरचा नंबर द्याल? काकूंकडून तिला कळालं की त्याला कोणीतरी आवडायचं म्हणे कॉलेजमध्ये असताना, पण त्या मुलीचं लग्न झालं म्हणून त्याने लग्नच केलं नाही. राधाने काकूंकडून समीरचा नंबर घेतला आणि त्याच्याशी बोलायचं ठरवलं. तिला खूप वाईट वाटलं होतं, कारण तिलाही तिचं प्रेम मिळालं नव्हतं आणि समीरलाही. समीर, उद्या पुण्याला जाते. जायच्या आधी एकदा भेटायचं तुला. हे तुझ्या मुलीसाठी. थँक्स. आणि हा तुझ्यासाठी. कधी का सांगितलं नाहीस रे? मला कळलं होतं तुझं लग्न ठरलंय. हो, ठरलं होतं, पण मला जाणवलं की मी दुसऱ्या कोणासोबत लग्न नाही करू शकणार. आणि तुझंही लग्न ठरल्याचं समजलं. अरे पण एकदा तरी सांगायचंच ना. कमीत कमी हा शिंपला तरी पाठवायचंस. मी समजले असते. काय होणार होतं त्याने, आणि आता तरी काय फायदा आहे. समीर, मी तरी कुठे लग्न केलंय? म्हणजे अगं मग मुलगी ती बहिणीची आहे. ते दोघे गेल्यानंतर मी तिला दत्तक घेतली. राधा. समीर, राधा. आता मात्र दोघांना काय बोलावं समजतच नव्हतं. तिचे पाय नेहमी औरंगाबादला का वळायचे आता तिला समजत होतं. हा शिंपलाच दोघांचं भविष्य बनला होता. आता कथा रुपाली पाटील, दिग्दर्शन आणि सादरकर्ता योगेश इरतकर, कलावंत सौ विजया पोंक्षे विद्वांस, प्रियंका जाधव आणि रोहित देशमुख, छायांकन अमोल जाधव, छायांकन सहाय्यक नितीन मुंढे, अरविंद शिंदे, संकलन शरद शिंदे, रंगभूषा अमृता जालनेकर, विशेष सहाय्य प्रशांत नेहुल, सुनील कांबळे आणि राज खवल, निर्मिती
स्टोरीज बाय योगेश इरतकर.